चित्ररथ आपणासमोर येत आहे। भारत सरकारने जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारी क्षेपणास्त्रे विकास कार्यक्रम 1983 मध्ये सुरू केला। या अंतर्गत विकसित केलेले संपूर्ण भारतीय बनावटीचे व परमाणु हत्यार घेऊन जाणारे अग्नि 5 हे पहिले क्षेपणास्त्र आहे। हे मिसाईल 350 किलोमीटर अंतरावरील अचूक हल्ला करण्यासाठी उपयोगी आहे। डायमीटर आहे। हवेमध्ये 483 सेकंदामध्ये 43.5 किलोमीटर उंचीवर मारा करू शकते। भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धा चीन व्यापणारे अशी अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत। निर्मलजीत सिंग यांना परमवीर चक्र मिळालं आहे। तसंच भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वॉड लीडर राकेश शर्मा यांना अशोक चक्र मिळालं आहे। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर याचा आकाश क्षेपणास्त्र हा चित्ररथ आपणासमोर येत आहे। शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांनी साकारलेला हा भव्य चित्ररथ युद्ध नौका आपल्या समोर येत आहे। शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांनी साकारलेला चित्ररथ युद्ध नौका आपल्या समोर येत आहे। शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर यांनी साकारलेला अर्जुन रणगाडा हा चित्ररथ आता आपणासमोर येत आहे। भारतीय सैन्य दलामध्ये रणगाड्याच्या अनन्य साधारण महत्त्व ठरलेले आहे। 1962च्या युद्धात भारतीय सैन्य दलाच्या रणगाड्यांनी पाकिस्तानची खेमकरण येथे दैनी उडवली होती। वैद्यकीय मदत आणि शत्रूच्या हालचालीची माहिती मिळवण्यासाठी या हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो। तुम्हाला माहिती आहे, नुकतंच भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता। सर्वांना अभिमान वाटावा, प्रत्येक भारतीयाची मान गर्वानं भरून यावी असं हे सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन होतं। आणि या ध्रुव हेलिकॉप्टरनं अद्भुत कामगिरी केली आहे। आपल्या सर्वांची मान उंचावी असं, अभिमान वाटावं असं हे HAL हेलिकॉप्टर 1983 साली सुरू झालेली आशिया खंडातील सर्वात मोठी व जगातील 4थ्या क्रमांकाची भारतीय रेल्वे ही भारतीय वाहतुकीचा कणा आहे। एकूण 16 विभाग असलेली पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशा सर्व दूर एकत्रितपणे जोडली गेलेली भारतीय रेल्वे दररोज 18 मिलियन प्रवासी म्हणजे 1,80,00,000 प्रवासी व 2 मिलियन टन म्हणजे 2 कोटी टन माल वाहतूक करते। सामान्य जनतेची व पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांची सोय व्हावी यासाठी 1952 पासून प्रलंबित असलेला पंढरपूर लोणंद हा मार्ग पूर्ण व्हावा यासाठी सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जन्मशताब्दी वर्ष व 68व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरकार महर्षी शताब्दी एक्सप्रेस सुरू व्हावी ही पंढरीच्या विठुराया चरणी तमाम जनतेच्या वतीने आम्ही साकडे घालीत आहोत। महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचं महत्त्व आपल्या जीवन कार्यातून स्पष्ट केलं आहे। महात्मा गांधींनी म्हटलेच आहे, जेवढे प्रयत्न आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करावे लागले त्यापेक्षा जास्त प्रयत्न भारत स्वच्छ करण्यासाठी करावे लागतील।
हा संदेश विविध प्रसंग घेऊन स्वच्छता किती महत्वाची आहे, आपण त्याकडे कसं दुर्लक्ष करतो हे या पावित्र्याचं प्रतीक आणि ईश्वराचा अंश आहे. लहानपणापासून स्वच्छतेचे संस्कार व्हावेत यासाठी आमचाही एक संदेश स्वच्छतेसाठी. स्वच्छता राखा, स्वच्छता पाळा, स्वच्छ भारत सुंदर भारत. सयाजीराजे पार्क यांचा वन्यजीवांचे रक्षण हा चित्ररथ आपणासमोर येत आहे. जगा आणि जगू द्या या निसर्गाच्या नियमानुसार आज क्षुद्र स्वार्थासाठी या वन्यजीवांची हत्या करून त्यांच्या अवयवांची तस्करी केली जात आहे. त्यामुळे हे जंगलाचे सौंदर्य म्हणजे वन्यजीव नामशेष होऊ लागले आहे. अशा वन्यजीवांचे रक्षण आपण केले नाही तर उद्या आपल्याला डायनोसॉर प्रमाणे वाघ, सिंह हे फक्त चित्रातच पाहावे लागतील. हे टाळण्यासाठी या वन्यजीवांचे रक्षण आणि संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. वन्यजीव व जंगले वाचली पाहिजेत या कळकळीनेच सयाजीराजे पार्क यांनी या चित्ररथातून भावपूर्ण संदेश दिला आहे. सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांच्या वतीनं दर्याची दौलत हा चित्ररथ आपल्या समोर येत आहे. महाराष्ट्रात समुद्रावर म्हणजे कोकण किनारपट्टीवर आपले कोळी बांधव निवास करतात. आम्ही कोळ्याची पोरं हाय हो हाय हो हाय हो, आम्हाला दर्याची भीती नाय हो नाय हो नाय हो. दर्या हेच जीवन आणि दैवत. आमचं दैवत दर्याचा रंग हाच आमचा मायबाप असं मानणारी ही थोडी भाबडी माणसं. नारळी पौर्णिमेच्या सणाला लहान मुलांपासून आबालवृद्ध महिला कोळी गीतांच्या तालावर नाचत नाचत दर्यावर जातात. आमचा संसार तुझ्या कृपेनं सुखी समाधानी होऊ दे, आमचा धनी मासेमारी करून घरी सुखरूप परत येऊ दे असं म्हणत सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करतात. खरं तर पृथ्वीचा एकूण 71% भाग जलमय आहे आणि त्यातलं फारच थोडं पाणी गोडं पाणी म्हणून उपलब्ध आहे. आज विश्वात लोकसंख्येबरोबर जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज यांनी साकारलेला मानवी जीवनशैली काल आणि आज हा चित्ररथ आपणासमोर येत आहे. पारंपरिक शेतीप्रधान जीवनव्यवस्था आधुनिक जीवनशैलीच्या हव्यासामुळे बदलत चालली आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे प्रदूषण, अयोग्य खाद्य संस्कृती याचा भारतीय जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत आहे. आजच्या पिढीला भारतीय समृद्ध परंपरांचे संस्कृतीचे संस्कार व्हावे व त्यायोगे मानवी जीवन समृद्ध व्हावे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा नियंत्रित वापर करून रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांचा चित्ररथ. तसं पाहायला गेलं तर प्राचीन काळापासून आपल्या देशात स्त्रीला दुय्यम स्थान दिलं होतं. तिच्या शारीरिक दुर्बलतेला मानसिक दुर्बलता म्हणून परिवारात पती, सासू, नणंद आणि समाजात विकृत पुरुषी मानसिकतेमुळे तिच्यावरती अन्याय अत्याचार होत आले. पण आज शिक्षणानं समृद्ध आणि व्यायामानं सुदृढ झालेल्या स्त्रीचं सामर्थ्य वाढलंय. जुडो, कराटे, कुस्ती, बॉक्सिंग यासारख्या पुरुषी वर्चस्वाच्या क्षेत्रात तिनं आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. नव्या युगाच्या नव आम्ही नारी स्वकर्तृत्वावर घेऊ गगन भरारी असं म्हणत स्त्री ही आदिशक्तीचं रूप आहे हे त्यांनी सिद्ध केलंय. कराटे, कुस्ती, बॉक्सिंग सारख्या पुरुषी वर्चस्वाच्या क्षेत्रांमध्ये तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. गृहिणी बनून परिवाराचा सांभाळ करताना ती वकील, डॉक्टर या क्षेत्राबरोबरच
इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही व इंडियन आर्मीमध्ये सुद्धा सामील झालेली आहे. शेतात घाम गाळून शेतकऱ्याच्या घरात धान्याची रास ओतणारा बैल हा त्याच्या श्रद्धेचा विषय असतो. त्याच्या कष्टामुळे आपले शेत बहरून आले आहे ही त्याची प्रामाणिक भावना असते. म्हणूनच त्याच्या सर्जा राजाला कामातून एक दिवस विश्रांती दिली जाते. त्याची सजवून संवर्ध मिरवणूक काढून त्याला पुरणपोळीचा घास भरविला जातो. असा हा बैलविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजे बैल पोळा. परंतु आज यंत्रयुगीन संस्कृतीमुळे पारंपरिक शेती करणारा शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळला आहे. त्यामुळे हर घडीला शेतकऱ्याला उपयोगी ठरणारा बैल उपेक्षित ठरला आहे. याची उपयुक्तता संपल्यात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आज देशी व खिलारी जातीच्या बैलांच्या जमाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या कृषीप्रधान संस्कृतीत कधी काळी महत्व असलेल्या या बैलाच्या संदर्भात असणाऱ्या सण समारंभाचे महत्व कमी होत चालले आहे. हे सण म्हणजे साऱ्या कुटुंबियांना एकत्रित आणणारे आनंद उत्सवाचे होते. या सणा समारंभामुळे नात्यांमध्ये सुसंवाद राखला जात होता. आपल्या परंपरेचा भान राखण्यासाठी व परस्परीतील स्नेहभाव जपण्यासाठी आणि खिलारी जातीचे संवर्धन केले पाहिजे हा संदेश या चित्ररथातून दिला आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरनगर यांनी साकार केलेली साखर कारखाना चलत प्रतिकृती हा चित्ररथ आपल्या समोर येतोय. सहकार महर्षी उजाड माळरानावर साखर कारखाना उभारणीचं स्वप्न पाहिलं आणि केवळ स्वप्नच पाहिलं नाही तर ते सत्यात उतरवलं. 1960 साली साखर कारखान्याची नोंदणी करण्यात आली आणि 1962-63 साली प्रथम चाचणी गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न झाला. सुरुवातीला 1000 मेट्रिक टन प्रतिदिन गाळण क्षमता असणारा कारखाना आज मितीस 60,500 मेट्रिक टन प्रतिदिन ऊस गाळप करतो. साखर निर्मिती बरोबरच इतर उपपदार्थ निर्मिती प्रकल्प जसं इंडस्ट्रियल जीवाणू खत, कंपोस्ट खत आणि सहबीज निर्मिती प्रकल्प अर्थात कोजनरेशन याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्याला ISO 9001-2008 हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मानांकन प्राप्त झालंय. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं तांत्रिक कार्यक्षमतेचं आणि सुरक्षितता संबंधीचे अनेक पुरस्कार मिळाले. कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा कारखाना आजही प्रगतीपथावर आहे. सभासद आणि कामगारांचं जीवनमान उंचवणारा, ऊसाला जास्तीत जास्त दर देणारा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कारखाना अशी या कारखान्याची सार्थ ओळख आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरनगर यांनी साकार केलेली साखर कारखाना चलत प्रतिकृती हा चित्ररथ. सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांनी साकारला आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासून संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणारे स्वातंत्र्य सैनिक श्री रघुनाथ रामचंद्र माने गुरुजी व आदर्श शिक्षक श्री साहेबराव सुबराव देशमुख सर या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा संस्थेचे नाव देश विदेशात पोहोचवणारे आमच्या गुणवंतांना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. संस्थेचे क्रीडा क्षेत्रातील विशेष नैपुण्य मिळवलेले गुणवंत जयश्री साळुंखे, संदेश जाधव, बापूराव वसेकर, सूरज कोकाटे, नंदकुमार गायकवाड, विजयश्री बनकर, गौरी कोळेकर, नागेश सुतार, प्रियांका शेंडगे व निहाल बागवान, संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवलेले कालिंदा खराडे पाटील, काजल चव्हाण, महेश तोरमल, अमृता पवार, मानसी साळुंखे,
धनश्री शिंदे, ऋतुजा शिंदे, वैष्णवी जाधव, सौरभ फणे, सुमेधा कांबळे, विनायकी लोखंडे, सायली पिसे व शिवप्रसाद येळकर. संस्थेचे कला व सांस्कृतिक क्षेत्रातील आमचे गुणवंत कलाकार रिंगण या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री मकरंद माने, अभिनेता श्री अजय तपकिरे, अभिनेता श्री धनंजय जामदार, दिग्दर्शक अक्षय इंडिकर व संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी सैराट फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेती अर्ची उर्फ रिंकू राजगुरू. यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. महर्षींनी आपल्या समोर रचला. सहकारातून उद्योजकता, उद्योजकतेतून आर्थिक विकासातून शैक्षणिक सुविधा आणि शैक्षणिक सुविधेतून सर्वांगीण विकास अशी प्रगतीची आणि विकासाची चढती भावना माळशिरसच्या उज्ज्वल बाळावर त्यांनी संपन्न स्वयंपूर्ण माळशिरस आपल्या कल्पनेतून सत्यात आणलं. परदेशातला एखादा आर्थिक सुबोध त्यांची वक्तृत्व शैली त्यांच्या व्यक्तिमत्वासारखी भारदास्त ग्रामीण अस्सल ग्रामीण भागाची खास मराठमोळ्या म्हणून वाक्प्रचाराने विनोदी विषयाने नटलेली पुण्याची प्रसिद्ध वसंत व्याख्यानमाला सहकार महर्षींनी आपल्या वक्तृत्वानं गाजवली. श्रोत्यांची मनोजिंकली. सदाशिव पेठेतल्या गर्दी प्रेक्षकांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर या हृदयीचे या हृदयी होईल हा साक्षात अनुभव त्यांना मिळाला. सहकार महर्षींनी लोककल्याणाची चिरंतन स्वरूपाची अनेक कामं केली. ती मनाचा भाव घेणाऱ्या या वाणीनं तुकोबांनी म्हटलंय, आम्हा घरी घडणं शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. खरोखरच या शब्द सामर्थ्यावर आणि मनमोहक स्वभावावर सहकार महर्षींनी अनेक निष्ठावान माणसं जोडली, कार्यकर्ते घडवले. त्यांच्या या अपूर्व संघटन कौशल्यामुळे माळशिरस तालुक्याचा कायापालट झाला. हा भाग सहकारानं समृद्ध झाला. आज आपण सामील वर त्यांनी लावलेल्या जोपासलेल्या रोट्याची गोड फळं साधतो आहोत. सहकार महर्षींना त्यांच्या कौटुंबिक, राजकीय, सामाजिक प्रवासात जिव्हाळ्याच्या अनेक माणसांनी खंबीर साथ दिली. त्यांच्या जडणघडणीत साऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आयुष्यात धर्मपत्नी अक्काचाही त्यांचं अग्र स्थान आहे. अक्काने फक्त त्यांचा संसार केला नाही, तर जनसेवेचा बसा घेतलेल्या आपल्या पत्नीच्या प्रत्येक विधायक कार्यात त्यांनी मोलाची. आज या प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा पाहण्यासाठी, आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची पाठ देण्यासाठी साहेब आणि अक्कासाहेब आले. गाडीत बसून पाहताय ना तुम्ही. 9410 ही दिमागदार मर्सिडीज गाडी आहे. साहेब झेंडा वंदनेसाठी येत आहे. उतरणं सरदारशे अदबीनं गाडीचं दार उघडत आहे. साहेबांची शांत निश्चयी हसतमुख श्यामवर्णी होती आता खाली उतरली. सोबत मृदू मायाळू अक्कासाहेबही उतरते. साहेबांनी यावं, हा भव्य सोहळा, याची देवी, याची डोळा पाहावा, साऱ्यांचं कौतुक करावं. पाठीवर शाबासकीची हाक माराच्या डोळ्यात पाणी उभं आहे. डोळ्यात प्राण आहे. समस्त जनताही वाट पाहते. साहेब आणि अक्कासाहेब, अक्का अगदी अक्का 9410 मधून उतरते. शहीदांचे स्मारक हे तरुणांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारे असते. दिल्ली येथील इंडिया गेट हे भारतीय सैन्य दलातील 82,000 शहीदांच्या स्मृतीचे प्रतीक आहे. रणांगणात लढणाऱ्या व वीरगती प्राप्त होणाऱ्या सैनिकांचा नुकताच काश्मीर येथे अतिरेक्यांशी लढताना धारातीर्थी पडलेला पंढरपूरचा कॅप्टन कुणाल गोसावी 20 ऑगस्ट 2002 या दिवशी जम्मू काश्मीर येथील दलगेट येथे अतिरेक्यांची झुंज देताना वीरगती प्राप्त झालेला
अकलूजचा शहीद जहिंद मस्के सन 2000 मध्ये कलकत्ता पानागड येथे देश सेवा करत असताना अपघाती मरण पावलेला अकलूजचा सुपुत्र शहीद नितीन देशमुख व दिनांक 4 ऑक्टोबर 2010 या दिवशी गडचिरोली येथील अहिरे या ठिकाणी नक्षलवाद्यांशी झुंजताना वीरगती प्राप्त झालेले श्रीपूर या गावाचे सुपुत्र शहीद निवृत्ती जाधव, माननीय दादासाहेब, माननीय ब्रिगेडियर सुनील बोधे व माननीय कर्नल विकास कोल्हे हे शहीद जवानांना स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करत आहेत. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं सणालाच असणारं आनंदी वातावरण इथे ठाई ठाई आहे. दिल्लीच्या राजपथावर जसं चित्ररथांचं सादरीकरण होतं ना, तसाच दिमाखदार सोहळा आज अकलूजकरांना इथं याची देणी याची डोळा अनुभवता आलाय. परंपरा आपल्या मागे उभी असणं किती आश्वासक असतं हे पुन्हा एकदा आपल्याला जाणवतंय. आणि हे सारं वातावरण अनुभवताना आपणही नकळत या आनंद वारीचे वारकरी झालोय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस आपला राष्ट्रीय सण. सणाला जसं असतं तसं आनंदी वातावरण इथे ठाई ठाई आहे. प्रत्येक अकलूजकर उत्साहाने इथे उभा आहे. विकास दिमाखदार सोहळा आज आपण इथे सर्वांनी याची देणी याची डोळा अनुभवलाय. एखादी परंपरा आपल्या मागे उभी असणं किती आश्वासक असतं हे पुन्हा एकदा आपण अनुभवतो. संचलन पार पडले, चित्ररथ पुढे सरकले आणि या साऱ्या सुखद आठवणी मनात घोळवत, हृदयात साठवत आपणही आपापल्या घरी परतणार आहोत. ते